लोकनेते आमच्या सर्वांचं दैवत स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या पहिल्या जयंती निमित्त आज उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि उदगीर मधल्या अनेक सामाजिक संघटनेच्या वतीनं आज उदगीर शहरामध्ये महा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्या महा रक्तदान शिबिराला प्रचंड मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे, तुम्ही पाहत आहात. आणि जवळजवळ 400 ते 500 रक्तदाते या शिबिरामध्ये सहभागी होऊन या ठिकाणी दादांच्या जयंतीनिमित्त ते रक्तदान या ठिकाणी करणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासून 22 जुलै हा दादांचा वाढदिवस, जन्मदिवस आम्ही अतिशय उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये आम्ही त्या ठिकाणी करत होतो. पण दुर्दैवानं नियतीनं आमच्यावरती आज जयंती करण्याची वेळ त्या ठिकाणी आणलेली आहे आणि म्हणून दादांचं कार्य सतत पुढे घेऊन जाण्यासाठी उदगीर विधानसभा मतदारसंघातील माझे सर्व सहकारी एक सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी काम करत आहेत. त्यांचं सुद्धा मी सर्व माझ्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन या ठिकाणी मी करतो. आज खरं तर मी संघर्ष स्थळावर जाऊन दादांना अभिवादन करणार होतो, पण माझ्या मतदारसंघामध्ये आज अनेक दादांच्या जयंतीनिमित्त अनेक महत्वाकांक्षी योजना आणि महत्वाकांक्षी शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. म्हणून मी जाणीवपूर्वक माझ्या सहकार्यासोबत दादांची जयंती या ठिकाणी आपली साजरी करायची आणि दादांना विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करायचं आणि दादांचं राहिलेलं स्वप्न पुढे घेऊन जाण्यासाठी माझा प्रत्येक इथला पदाधिकारी काम करणार असा संकल्प सुद्धा आजच्या 22 जुलैच्या दिवशी या ठिकाणी केलेला आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सुद्धा वाढदिवस आहे. आमच्या उदगीर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं तमाम 4 लाख लोकांच्या वतीनं त्यांना सुद्धा मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज इन्फ्रा मॅन म्हणून संबंध देशामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी ओळख निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. एक कर्तृत्ववान व्यक्ती, एक विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप असणारा नेता म्हणून या मुख्यमंत्र्याची नाव लौकिक त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा शुभेच्छा आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. पण खास करून दादांचं कार्य, दादांनी या मतदारसंघावर केलेला विकासाचा वर्षाव, अशा अनेक आठवणी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून माझे जे सर्व पदाधिकारी आहेत, आज बघितलं तुम्ही, सर्व पदाधिकारी स्वतःहून रक्तदाता त्या ठिकाणी बनलेले आहेत. गरजूंना सगळ्यात महत्वाचं दान कोणतं तर ते रक्तदान आहे आणि म्हणून सगळेजण येऊन स्वतःहून रक्तदान करण्याचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून सर्व रक्तदात्यांचं मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.